साईराम. सबका मालिक एक हा बाबांनी दिलेला जो संदेश आहे, त्या संदेशाचं पालन करून शिर्डी ग्रामस्थांनी माझ्यासारख्या छोट्या ओबीसी समाजाच्या माणसाला शिर्डी रामनवमी कमिटीचा अध्यक्ष म्हणून सर्व धर्म समभाव आहे हे खरोखर दर्शवलं. आणि ती संधी मला मिळाली. इतर समाजाच्या लोकांना पण भविष्यात ती संधी प्रत्येक समाजाच्या माणसाला ती मिळणार आहे. प्रत्येक घटकाने या रामनवमीमध्ये हिरारीने भाग घेतला पाहिजे. हे रामनवमी उत्सव काय आहे, जो बाबांनी बाबांच्या हयातीत जो सुरू केला, याचं काय स्वरूप असतं, याची काय तयारी असते, ह्या तयारीमध्ये कसं कसं सहयोग कार्यकर्ते तरुण ज्येष्ठ कसे घेतात, त्या सगळ्यांशी कसा संवाद साधावा लागतो, कसं काय करावं लागतं, याच्यामध्ये सिंहाचा वाटा साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेत असतो. साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था ग्रामस्थांनी ठरवल्या सर्व कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून देणे, निधी उपलब्ध करून देणे, त्याच्यानंतर नगरपालिकेचा सगळ्यात मोठा सहभाग असतो, स्वच्छता करणे, पोलीस डिपार्टमेंटचा गावामध्ये कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून त्यांची पण ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडतात. अशा सर्व घटकांच्या या सगळ्या गोष्टीमुळे ही रामनवमी खूप चांगली आणि सुंदर होती. याच्यामध्ये रामनवमी उत्सवाच्या वेळेस जे गोरगरीब छोटे छोटे व्यावसायिक येतात, त्या व्यावसायिकांना बसण्यासाठी जागा, त्यांचा व्यवसाय कसा सुरळीत होईल याच्यासाठी नगरपंचायत, यावेळेस आम्ही नगरपंचायतला पण सीओ साहेबांना भेटलो. त्यांनी आमची म्हणणं समजून घेतलं. जे छोटे छोटे व्यावसायिक आहे त्यांना जवळपास कशी जागा मिळेल, त्या जागेतून त्यांचं निर्वहन कसा चांगला होईल यासाठी सुद्धा नगरपालिका प्रयत्न करीत आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये शिर्डीतले युवक कायम हिरारीने भाग घेतात. ज्येष्ठता त्या सगळ्या तरुणांच्या पाठीशी उभे राहतात आणि रामनवमी पूर्णपणे चांगली करण्यासाठी प्रयत्न करतात. ह्यावेळेस सुद्धा रामनवमीमध्ये खूप चांगले उपक्रम ठेवले. बाबांची 114वी रामनवमी जी आहे, 114 महिलांना पैठणी बक्षीस स्वरूपात त्या निमित्ताने देणार आहे का, ती आठवण 114वी रामनवमीच्या त्या महिलांना राहावी यासाठी तो उपक्रम ठेवलाय. वेशभूषा स्पर्धा ठेवलाय का, छत्रपती शिवाजी महाराजांचे वेशभूषा जे मुलं ज्या दिवशी ते ड्रेपिंग करून येतील तो बघण्याचा आनंद शिर्डीकरांना यावेळेस नक्कीच मिळणार आहे. एकदा आपल्या माध्यमातून मी सगळ्या शिर्डीकरांना सांगितलं होतं, अध्यक्ष हा नामधारी असतो. खरोखर ह्या जत्रेचे अध्यक्षच बाबा असतात. बाबा या सगळ्या गोष्टी घडून घेत असतात आणि जी गोष्ट न कळत लक्षात नाही आली तर बाबा ती लक्षात बनवून देतात की ही गोष्ट आपण केली पाहिजे. त्याच्यामुळं जो अध्यक्ष कोणी असतो त्या सगळ्या अध्यक्षांना बाबा त्या गोष्टीमध्ये स्वतः तयार करून घेतात. ही गोष्ट केली पाहिजे, ती गोष्ट केली. शिर्डीमध्ये आता हे रामनवमी सुरू झाली, साईबाबा संस्थानचे गाडीलकर साहेब इतके पॉझिटिव्ह या बाबतीत निर्णय घेतात. कुठलीही गोष्ट ते समजून घेतात का शिर्डीची रामनवमी शिर्डी ग्रामस्थांची जेवढी आहे तेवढी साईबाबा संस्थानची पण जबाबदारी आहे, हे ते पहिल्यांदा समजून घेतात. म्हणजे मी बऱ्याच वेळेस अनुभव गाडीलकर साहेबांचा बघितला का त्या रामनवमीसाठी कशी रामनवमी चांगली होईल यासाठी ते 100% मदत करत असतात. आणि ग्रामस्थ पण ज्येष्ठ पण हे सगळे एकत्र येऊन ही रामनवमी कशी चांगली होईल यासाठी प्रयत्न करत असतात. यावेळेस कुस्ती हंगामा जो आहे शिर्डीमध्ये प्रथमच 2 लाख रुपये बक्षिसाची पहिली कुस्ती जी आहे, पृथ्वीराज पाटील व हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र दोन्ही पण केसरी आहे. ही कुस्ती बघण्याचा जो आनंद शिर्डीकरांना यावेळेस मिळणार आहे याचं खरं कारण साईबाबा संस्थान आहे. 5 एप्रिल पासून रामनवमीची खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. 5 एप्रिलला येणारे जे साई भक्त पायी मुंबईहून पायी येतात ते साई भक्त नसून साईबाबाच आहे असं समजून जे शिर्डीकर त्यांचं स्वागत करतात. 5 एप्रिल पासून तर 10 एप्रिल पर्यंत रामनवमीचा उत्सव चालणार आहे. तर सर्व शिर्डीकरांनी व पंचक्रोशीतल्या नागरिकांनी या सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यावा व साईनगरीत येऊन साईबाबांच्या या बाबांनी सुरू केलेल्या रामनवमीचा आनंद घ्यावा ही सगळ्यांना मी आग्रह करतो, विनंती करतो.